सानिका, काय कसला विचार करतेस? श्रावणी, मी एक निर्णय घेतला. मी आता कोणाशी लग्न करणार नाही. काय? हा, त्या इंद्रनीलशी नाही तर कोणाशी. अगं काय बोलतेस तू? हा, डोसकं ठिकाणावर आहे ना तुझ्या पोटात बाळ आहे, त्याचं काय? आई, मी माझ्या बाळाला जन्म देणार आणि त्याला मी स्वतः एकटीने वाढवणार. अगं काय बडबडत्यास? अक्कल ठिकाणावर आहे का तुझ्या पोटात बाळ वाढतंय, त्याला बापाचं कुठलं नाव देणार आहेस तू? हा, समाज काय म्हणाल आपल्याला? इथं ना खरंच आता आम्हाला जीव द्यायची वेळ आली आहे. आधीच आमचं जीवन तू हराम करून ठेवलंस आणि आता काय डोसक्यात खूळ घेऊन बसल्यास? आई, आम्हासनी तर वाटतंय हे सगळं सानूच्या डोक्यात भरवणारी व्यक्ती म्हणजे ही श्रावणीच आहे. हे लग्न नाही करायचं, त्या बाळाला एकटीनं सांभाळायचं, हे अजून कोण शिकवणार आहे सानूला? हिच्याशिवाय? लिहून घ्या आमच्याकडनं, हिनेच शिकवलंय तिला. बरोबर आहे. काय गे नटमोगरे, हे असं नाटक करायला तूच शिकवलंस ना? तुमच्या श्रीमंताच्या घरी असे धंदे चालतात ग, आमच्या गरीबाच्या घरात नाही असं. आई थांब, श्रावणीला काही बोलू नकोस. ती का माझ्या डोक्यात काही भरवेल? हा पूर्णपणे माझा स्वतःचा निर्णय. तिच्यावर उगाच आरोप करू नका. तिचा यात काही हात नाही. कळतंय मला याच्यात कुणाचा हात आहे तो. सासूबाई, अहो काय चुकीचं बोलते सानिका? अशा कितीतरी मुली आहेत ज्या नोकरी करतात, मेहनत करतात आणि स्वाभिमानानं त्यांच्या मुलांना वाढवतात. आपली सानिका पण खूप हुशार आहे, मेहनती आहे. मला वाटतंय सानिका नक्की करू शकेल. ए नटमोगरे, गप बस तू. तुला कोणी विचारलंय का? आणि तुझं फुकटचा सल्ला नकोय मला. आणि सानिका, तुझा ह्योच हट्ट आहे ना, तर आत्ताच्या आत्ता माझ्या घरात निघून जायचं.